हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. गेस करा मी कुठे चालली आहे पुन्हा एकदा. बघा आमचं पनवेल स्टेशन. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. सगळं कायापालटच करून टाकलं आहे. आधीसारखं काय राहिलंच नाही आहे. एवढा रस्ता मोठा वाढवून ठेवला आहे, फिरून फिरून यावं लागतं. बघा किती काम चालू आहे सध्या. आणि सकाळी मी आले इथे स्टेशनवरती ट्रेनचं वेट करत. आम्ही पोचलो बँड्राला, बँड्रा टर्मिनल्सला. तर चाललो होतो. आमची ट्रेन आहे 1:30ची. सो ट्रेनला अजून 1 तास आहे आणि आम्ही सगळे येऊन बसलीत. सगळे वेट करतात ट्रेनचा दरवाजा ओपन कधी होईल आणि एंट्री कधी मिळेल त्यासाठी. आल्या आल्या खायची सुरुवात झाली. मॅडम काय आहे फास्ट मला रील पाठवतील आणि बोलतील अरे परत पाहिजे तर घेतात कसं खाशील. सकाळी लवकर उठलो तर झोप यायला लागले, डोळे मिटायला लागले. एक झोप काढते. इथे मॅडम आहे मोबाईलवरती चाललं आहे आपलं. आणि या मॅडम, दुसऱ्या मॅडम झोपल्यात गाढ. रजवाडी चाय पिला. कशी आहे चहा? मस्त मस्त आहे. इव्हिनिंगचा चहा पिऊन झाला आहे आमचा. आणि आम्ही आता मस्तपैकी बाहेरचे नजारे बघतोय. पाऊस पडतोय छान. जेवणाची वेळ झाली, जेवायला या तुम्ही. इथे सुरुवात झाली पण. फायनली उपवास सुटलेला आहे ना मॅडमचा. आणि जेवणावरती एकदाच तिने अटॅक केले. असा अटॅक केलाय पूर्ण दिवसाचा. हे तरी ठीक आहे. सोमवारी उपास होते ना तिथे, तेव्हा तर बघायची ती येडी व्हायची. मला दूध आहे, लस्सी अमूल का दूध आहे. मला साफ पाहिजे सोडणार ते रस्त्यात पण उभी राहील ना जेव्हा मी मला ते म्हणतील आप बहुत खाती हो, आप बाद में ऑर्डर करणार. फायनली पोचलो आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर. आम्ही कुठे आलोत कमेंट करून सांगा तुम्हाला माहीत असेल तर. ते लाईनमध्ये एवढ्या बोटी आहेत ना, मासेमारी खूप चालते इथे. कोळी लोक खूप आहेत इथे आजूबाजूला. बघू शकता तुम्ही खूप मोठ्या मोठ्या बोटी. पूर्ण ते भरले रस्ता बोटींनी. छोट्या मोठ्या बोटी आहेत. अर्ध्यांचे तर कामं चालू आहेत बोटींची. आम्ही कोणत्या डेस्टिनेशनला पोचलो हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पार्ट 2 नक्की बघा. तर भेटूया लवकरच पार्ट 2 मध्ये. बाय.